ईव्हीएम वरून सातत्यानं सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या शरद पवारांना आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले। पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी संयमानं पराभव स्वीकारला पाहिजे। लोकशाही प्रक्रियेवरून लोकांचा विश्वास उठेल असं काही बोलू नये असं फडणवीस म्हणाले। कोपर्डी दुर्घटनेतल्या पीडित मुलीच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यानिमित्तानं मुख्यमंत्री आले होते आणि त्या ठिकाणी ते बोलत होते। त्यांनी जनतेचं ऐकावं, कार्यकर्त्यांचं आणि खोटं सांगणाऱ्या नेत्यांचं ऐकू नये। शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत। त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे। जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे। विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल, लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे।